हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आपण लास्ट पार्टमध्ये टेन इकॉनॉमिक्स पार्ट 10, ओके, मराठी मीडियम कॉमर्स याचा आपण पार्ट 1 बघितला होता. त्यामध्ये आपण सुरुवातीला पण पाहिलं होतं. याच्यामध्ये आपण रिव्हिजन पाहू शकता फर्स्ट रिव्हिजनमध्ये की आपण 10 चॅप्टर म्हणजे त्याचं नाव होतं भारताचा विदेशी व्यापार. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो फॉरेन ट्रेड ऑफ इंडिया. हा आपण स्टार्ट केला होता. याच्यामध्ये आपण सुरुवातीला प्रस्तावना पाहिली होती. त्यानंतर आपण काय पाहिलं होतं, अंतर्गत व्यापाराचा अर्थ, ओके, काय असतं अंतर्गत व्यापार ते पाहिलं होतं. त्यानंतर आपण त्यासोबतच विदेशी व्यापाराचा अर्थ हे सुद्धा आपण बघितलं होतं. त्यानंतर आपण सगळ्यात मेन पॉईंट म्हणजे विदेशी व्यापाराचे प्रकार, ओके. किती व्यापाराचे प्रकार होते? 3. किती प्रकार होते? 3. कोणते कोणते? एक होता आयात व्यापार, म्हणजेच आपण त्याला इंग्लिशमध्ये इम्पोर्ट ट्रेड असं पण म्हणतो. एक होता निर्यात व्यापार, त्यालाच आपण एक्सपोर्ट ट्रेड असं पण म्हणतो इंग्लिशमध्ये. आणि एक होता पुनर्निर्यात व्यापार, ओके. असं यामध्ये आपण 3 व्यापाराचे प्रकार बघितले, विदेशी व्यापाराचे प्रकार. नेक्स्ट बघा. त्यानंतर पॉईंट आपण चालू केला होता, विदेशी व्यापाराची भूमिका, ओके. म्हणजे भूमिका म्हणजे काय? त्याचं मत, ओके. तर त्याचे काही मत असेल कोणत्या गोष्टीवर विदेशी व्यापाराचं, ओके, ते काय आहे, ते कसं आपण त्यामध्ये स्टार्ट केलं होतं. त्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट बघितला होता, परकीय चलन प्राप्ती, ओके. म्हणजे परकीय चलन म्हणजे फॉरेन करन्सी मध्ये आपण त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो? फॉरेन करन्सी असं पण म्हणतो, ओके. हे कधी मिळते आपल्याला? जेव्हा आपण एखादा माल, ओके, जेव्हा आपण एखादा माल दुसऱ्या देशामध्ये विकतो, ओके. लेट्स एक्झाम्पल, समजा आपण भारत देशातील एखादं प्रोडक्ट, ओके, एखादं प्रोडक्ट आपण बनवलं आणि ते प्रोडक्ट आपण काय करतोय, दुसऱ्या कंट्रीमध्ये विकतोय, ओके, फॉरेन कंट्रीमध्ये विकतोय परकीय चलन, ओके, प्राप्त होण्यासाठी. ते आपण अमेरिकेमध्ये विकलं. लेट्स सपोज त्याची किंमत होती 100, ओके, 1 लाख रुपयाची किंमत होती. आता 1 लाख किंमत होती, ओके. तर आपण ते मग विकलं कुठे? अमेरिकेमध्ये. तर अमेरिका जी कंट्री आहे ती काय देईल आपल्याला? परकीय चलन म्हणजे डॉलर, ओके. आपण त्यांना प्रोडक्ट विकलं ते आपल्याला काय देतील? डॉलर देतील, ओके. त्या जसं काय होतं, जर आपण जास्तीत जास्त विदेशीमध्ये आपण जर विक्री केली, ओके, आपल्या प्रोडक्टची जर विक्री केली तर काय होतं? आपल्याला परकीय चलन प्राप्त होतं, ओके. त्यानंतर सेकंड पॉईंट होता आपला गुंतवणुकीस प्रोत्साहन, ओके. आता गुंतवणूक म्हणजे काय? आता 1990 म्हणा, ओके, एलपीजी तुम्हाला माहिती आहे, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, ओके. एलपीजी हे जेव्हा ते आपल्याला तिथे स्टार्ट झालं, ओके, भारतामध्ये जेव्हा ते स्टार्ट झालं तेव्हा काय झालं, विदेशी व्यापाऱ्यांना सुद्धा आपल्या इथे गुंतवणुकीसाठी एक संधी उपलब्ध झाली आणि त्यामुळे काय झालं की आपल्या इथे रोजगार निर्माण झाले आणि आपल्या देशाची उन्नती व्हायला सुरुवात झाली होती, ओके. हा आपण सेकंड पॉईंट बघितला होता, त्याचं नाव होतं गुंतवणुकीस प्रोत्साहन, ओके. तुम्हाला जास्तीत जास्त कळण्यासाठी तुम्ही पार्ट 1 नक्की बघा आणि तेव्हाच तुम्ही पार्ट 2 कडे वळा, ओके. चला चला आपण चालू करू पार्ट 2. त्यातला तिसरा पॉईंट बघा आता, श्रम विभागणी आणि विशेषीकरण, ओके. श्रम विभागणी आणि विशेषीकरण याचा अर्थ काय आपण ते आता पाहायला चालू करूया. चला बघा आता, विदेशी व्यापारामुळे, ओके, नीट लक्ष द्या, विदेशी व्यापारामुळे जागतिक पातळीवर श्रम विभागणी व विशेषीकरण होते. काही देशात मुबलक प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ती उपलब्ध असते, ओके. तुम्हाला माहिती आहे बघा, नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे काय? नॅचरल रिसोर्सेस, त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो नॅचरल रिसोर्सेस. म्हणजे काय? की माती, खनिज, ओके, हवा, पाणी, ओके, जमीन, ह्या काय गोष्टी आपल्या नॅचरल रिसोर्सेस, ओके. ह्या काय आपल्या नॅचरल रिसोर्सेस, ओके. यामधून काय होतं की आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी काय त्या पाहायला मिळतात. त्या गोष्टीपासून काय करू शकतो आपण? आपला बिझनेस किंवा आपला जो व्यापार आहे, ओके, त्या व्यापारामध्ये आपल्याला काय होते? मदत होते. बघा, असे देश कच्च्या मालाची निर्यात, असे देश, ओके, बघा, कच्च्या मालाची निर्यात करू शकतात, ओके. असे देश काय करू शकतात? कच्च्या मालाची निर्यात करू शकतात. कच्चा माल म्हणजे काय? ओके, जे म्हणतो वर्किंग प्रोग्रेस, ओके, जे की एखादं प्रोडक्ट, ओके, एखादी गोष्ट आहे, एखादी वस्तू आहे, ती पूर्ण झाली नाही आणि ती गोष्ट पूर्ण होण्यासाठी एखादी काय लागते? आपल्याला कच्चा माल लागतो. एक्झाम्पल काय? आपले कपडे बनवायचे, काय? कपडे आपल्याला बनवायचे. कपडे बनवण्यासाठी कच्चा माल कोणता असतो? सुरुवातीला असतो कापूस. काय असतो तो? कापूस. कापूस हा कच्चा माल असतो आणि जेव्हा तो कपड्याच्या स्वरूपात रूपांतर करून आपण ज्याला आपण एक एक प्रोसेस म्हणतो, ओके, त्यामध्ये आपण खूप साऱ्या प्रोसेस निर्माण करतो. कारखान्यामध्ये जातो कापूस, तिथे त्याचं काय होतं? फर्मेंट म्हणजे त्यामध्ये काही प्रोसेस होते, ओके. आणि त्या प्रोसेस काय होतं? निर्माण होतो कपडा, ओके. म्हणजे आपण जे घालतो कपडे ते निर्माण होतो, ओके. तर ही जी प्रोसेस राहते, ओके, ही कच्च्या मालापासूनच होते आणि हा जो कच्चा माल आपण तो विदेशामध्ये पाठवू शकतो. अशा प्रकारे विदेशी व्यापारामुळे श्रम विभागणी आणि विशेषीकरण होऊन त्याचा सर्व देशांना लाभ होतो, की म्हणजे काय? एका देशाला कच्च्या मालाची आवश्यकता आहे आणि आपल्याकडे कच्चा माल आहे, तर आपण तेच कच्चा माल त्या देशाला विकून आपण काय करू शकतो? तिकडून परकीय चलन प्राप्त करू शकतो आणि जो देश ज्याला गरज आहे कच्च्या मालाची तो सुद्धा कच्च्या मालाची रिक्वायरमेंट म्हणजे गरज
पूर्ण करू शकतो. ओके, तर त्यामुळे काय होतं, श्रम विभागणी आणि निश्चितीकरण होते. ओके, विदेशी व्यापारामुळे. ओके, हा पॉईंट तुम्हाला समजला असेल. नेक्स्ट पॉईंट बघा आता. नेक्स्ट बघा आता, सेकंड पॉईंट. त्याचं नाव आहे संसाधनाचे पर्याप्त वाटप आणि वापर. बघा त्याचा अर्थ काय बघू आपण. बघा, विदेशी व्यापारामुळे दुर्मिळ संसाधने अशाच वस्तूच्या उत्पादनाकडे वळवली जातात. ओके, ज्यांच्यापासून बघा, महत्तम, ओके, महत्तम म्हणजे खूप जास्त लाभ प्राप्त होतो. आता होतं काय माहिती का, विदेशी व्यापारामुळे काय होतं, दुर्मिळ संसाधने. दुर्मिळ म्हणजे काय, त्याला आपण इंग्लिश म्हणतो रेअर. ओके, रेअर, RERE, रेअर. ओके, अशा काही गोष्टी होतात की त्या रेअर असतात, जसं कोळसा. ओके, तो जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळत नाही. काही पर्टिक्युलर म्हणजे काही काला म्हणजे पर्टिक्युलर ठिकाणीच आपल्याला काय होतो, पाहायला मिळतो. कोळसा झालं, काही खनिज झालं. ओके, तुम्हाला माहिती आहे खनिज असतात, कोळसा असतो, सोनं. ओके, ह्या सगळ्या गोष्टी असताना ह्या दुर्मिळ आहे, ह्या जास्त प्रमाणात पाहायला आपल्याला मिळत नाही. ओके, तर यांचा कसा, यांचा वापर पण कसं करतो आपण, पर्याप्त असतो. आणि वाटप पण कसं असतो, वाटप म्हणजे आपण दुसऱ्या देशांना देणं, आणि वापर म्हणजे काय, स्वतः यूज करणं. ओके, या दोन्ही गोष्टी कशा असतात, एक लिमिट पुरतं असतं. ओके, म्हणजे म्हणतो ना आपण की आपण कोणती कोळसा नंतर एखाद्या कंट्री लागतोय, पण आपण तो सगळा कोळसा देऊ शकत नाही आपण. तो आपल्यासाठी पण जपून ठेवावा लागतो, आणि फ्युचर म्हणजे भविष्यासाठी पण आपल्याला तो साठवून ठेवावा लागतो. ओके, तर संसाधनाचा पर्याप्त वाटप आणि वापर हा सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. अशा प्रकारे विदेशी व्यापारामुळे काय होतं, आंतरराष्ट्रीय पातळीवर संसाधनाचे पर्याप्त वाटप वापर होतो. म्हणजे काय, समजा एखाद्या देशाकडे कोळसा जास्त आहे, तर काय करू शकतो आपण, त्या देशाकडून कोळसा घेऊ शकतो. एखाद्या देशाकडे डिझेल ऑइल म्हणजे आपण म्हणतो UAE, ओके, जे मिडल ईस्ट कंट्रीज आहे, इराक, इराण, ओके, किंवा UAE, दुबई. ओके, ह्या देशांमध्ये काय, कंट्रीजमध्ये काय, खूप साऱ्या प्रमाणात डिझेल आणि पेट्रोलचं काय होतं, उत्पादन होतं त्या देशामध्ये. ओके, तेच आपल्याकडे होत नाही, तर आपण काय करतो, त्यांना आपण काय करतो, ज्या ज्या गोष्टी त्यांच्याकडे होत नाही उत्पादन, ते आपण त्यांना देतो, म्हणजे वाटप करतो. आणि त्यांच्याकडून ज्या आपल्याला गोष्टी लागतात, ओके, जसं पेट्रोल, डिझेल, ओके, ते आपण त्यांच्याकडून घेतो. ओके, तर आपली जी संसाधन आहे, जे आपले नैसर्गिक स्रोत आहे, ओके, म्हणजे आपल्या जे नैसर्गिक गोष्टी आहेत, खनिज झालं, ओके, बाकीच्या गोष्टी पण झाल्या, ओके, त्या गोष्टी आपल्याला कसं जपून वापराव्या लागतात, आणि जपून वाटप पण करावं लागतं. ओके, फोर्थ पॉईंट झाला. आता बघा फिफ्थ पॉईंट. काय फिफ्थ पॉईंट बघा आपण, किंमत पातळीतील स्थैर्य. ओके, किंमत पातळीतील स्थैर्य, याचा अर्थ बघा काय आता. विदेशी व्यापारामुळे मागणी, मागणी म्हणजे काय, डिमांड. ओके, आणि पुरवठा म्हणजे काय, सप्लाय. ओके, इंग्लिशमध्ये आपण मागणीला म्हणतो डिमांड, आणि पुरवठ्याला म्हणतो सप्लाय. बघा, विदेशी व्यापारामुळे मागणी व पुरवठा यांची कधी स्थिती कशी राहते, स्थिर राहते. स्थिर म्हणजे काय, कॉन्स्टंट. इंग्लिश म्हणतो आपण कॉन्स्टंट, म्हणजे काय, जेवढी मागणी आहे तेवढाच पुरवठा झाला पाहिजे. ओके, पर्यायाने अर्थव्यवस्थेतील किंमत पातळीत स्थैर्य निर्माण होते. ओके, बघा आता, महागाई जेव्हा वाढते, ओके, महागाई म्हणतो आपण, महागाई वाढली किंवा खूप जास्त रेट वाढले गोष्टींचे, ते कधी होतं माहितीये का, जेव्हा नाही का एखाद्या गोष्टीची मागणी जास्त आहे पण पुरवठा कमी. म्हणजे काय, समजा आता बघा, काही मागच्या काळामध्ये कांद्याचे भाव खूप जास्त वाढले होते भारतामध्ये. ओके, कांद्याचे भाव खूप जास्त वाढले होते. कशामुळे वाढले होते, कारण मागणी खूप होती पण पुरवठा म्हणजे काय, त्याचा स्टॉक आपल्याकडे कमी होता. त्याच्यामुळे काय झालं की जो कांदा होता तो आपण बाहेरच्या देशांकडून सुद्धा मागून घेत होतो. ओके, त्याचे आपण काय करत होतो, आयात करत होतो. दुसरे बांगलादेश झाले, ओके, जे देश कांद्यामध्ये पुढे अग्रेसर ते जे उत्पादन करतात, त्यांच्याकडून आपण काय करतो, कांदा आपण आयात करत होतो. कशामुळे, कारण आपल्याकडे काय मागणी जास्त झाली होती आणि पुरवठा कमी झाला होता. ओके, बघा आता, मागणी जास्त आहे, पुरवठा कमी आहे, तर काय होते, प्राइस कशी होते, वाढते. प्राइस काय होते, वाढते. आणि दुसरीकडे काय असतं, मागणी कमी आहे पण पुरवठा खूप आहे, म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याकडे कांदा किंवा कोणत्याही एखादी गोष्ट आहे, त्या गोष्टीची काय होते, प्राइस ऑटोमॅटिक काय होते, कमी होते. लक्षात ठेवा. कधी लक्षात ठेवा, जर मागणी जास्त असेल, ओके, मागणी ही जर जास्त असेल आणि पुरवठा हा जर कमी असेल, काय होईल मग, तुमची प्राइस काय होईल, वाढेल. ओके, बघा, मागणी वाढली तर प्राइस वाढते. ओके, आणि मागणी कमी झाली आणि पुरवठा वाढला, ओके, तर प्राइस ऑटोमॅटिक कमी होते. तर डिमांड म्हणजे काय, मागणीवर तुमच्या प्राइसची काय होते, गोष्ट अवलंबून असते. तुमची मागणी जर वाढली आणि पुरवठा कमी असला तर तुमची प्राइस वाढेल. जर मागणी कमी असली, पुरवठा जास्त असला, तर प्राइस ऑटोमॅटिक काय होईल, कमी होईल. ओके, काय होईल, ऑटोमॅटिक कमी होईल. नेक्स्ट बघा आता पॉईंट, त्याचं नाव काय, बहुविध पर्यायांची उपलब्धता. बघा, बहुविध पर्यायांची उपलब्धता. बघा त्याचा अर्थ काय, पुढे बघा, विदेशी व्यापार
ग्राहकांना बहुविध आयात वस्तू उपलब्ध करून देतो. की बघा आता म्हणजे बहुविध म्हणजे काय, विविध प्रकारचे खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला कसे एक ऑप्शन्स भेटतात. जसं मोबाईल घ्यायचा असला आपल्याला, की आपण दुकानामध्ये गेलो तर मोबाईल घेताना आपण एकच मोबाईल पाहतो का, नाही, आपण काय करतो, वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल पाहतो, की वेगवेगळ्या कंपनीचे आपण काय करतो, मोबाईल पाहतो. काय करतो मग त्याच्यामध्ये आपण रॅम चेक करतो, कॅमेरा चेक करतो, डिस्प्ले चेक करतो. ओके, या अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण काय करतो, चेक करतो मोबाईलमध्ये. ओके, आणि जो आपल्याला परफेक्ट वाटेल, जो आपल्या बजेटला किंवा आपल्याला फंक्शन्सला आपला जो परफेक्ट होतो, तो आपण काय करतो, मोबाईल घेतो. ओके, त्याचप्रमाणे म्हणजे आपण एखादी गोष्ट बाहेरून मागवतोय, की विदेशी व्यापार जर आपण केला तर आपल्याला खूप सारे ऑप्शन्स भेटतात. समजा रशिया तेल विक्री करतो, अमेरिका तेल विक्री करतो, आणि युई, ओके, मिडल ईस्टचे देश, इराण, इराक, ओके, हे पण काय करतात, डिझेल, पेट्रोल जे म्हणतो आपण, ओके, ऑइल, ते विकतात. आता आपल्याला समजा तीन ऑप्शन आहे, रशिया आहे, युएई, ओके, युएई म्हणजे युनायटेड अरब अमिरात, ओके, हा देश, आणि अमेरिका आहे, ओके, युएस. समजा अमेरिकेने आपल्याला 60 रुपयानं तेल दिलं, ओके, लिटरने, आणि तेच युएई म्हणले मी तुम्हाला 55 देते, आणि तेच रशियामध्ये 50 देते. तर काय करू आपण, ज्या देशाकडे कमी भाव आहे, आपण त्यांच्याकडून घेऊ. ओके, याला काय म्हणतो आपण, बहुविध. म्हणजे काय, आपल्याकडे ऑप्शन्स असतात. ओके, विदेशी व्यापार जेव्हा करतो ना आपण, ऑप्शन असतात. पण समजा तुम्हाला एकच आहे, युएसच कडून, तुम्हाला युएस कडूनच परचेस करायचं आहे डिझेल, ओके, ऑइल, तर काय होईल मग, आपल्याकडे ऑप्शन्स राहणार नाही, आणि त्यावर काय होईल मग आपलं, आपण त्यामध्ये अडकून जाऊ. ओके, जास्त आपण ऑप्शन्स आपल्याकडे उपलब्ध नसतात. विदेशी व्यापार तीव्र स्पर्धात्मक स्वरूपाचा असल्यामुळे तो, बघा, विदेशी व्यापार तीव्र स्पर्धात्मक स्वरूपाचा असल्यामुळे तो गुणात्मक व उच्च दर्जाच्या उत्पादनाची खात्री देतो. ओके, त्यामुळे काय होतं, राहणीमानाचा दर्जा उंचावतो. म्हणजे काय, समजा आता बघा, आता आपण जर ऑप्शन ठेवले आपल्याकडे, समजा आपल्याला कपडे घ्यायचे आणि कपडे चांगले घ्यायचे, आपण मार्केटमध्ये गेलो, आपल्याला एकच दुकान कपड्याचं केलं, किती, एकच दुकान, तर काय होईल मग, आपल्याला जसे कपडे राहिले आपण तसे घेऊन टाकू. पण ते जर आपल्याकडे 7-8 दुकान असतील मार्केटमध्ये, आपण काय करू शकतो, आपल्या हिशोबाने जे आपल्याला कपडे सूट होतात, किंवा जे आपल्याला कपड्यांमध्ये हे आपल्याला चांगलं किंवा म्हणजे स्टेबल वाटतं, किंवा मग आपल्याला पसंत पडतं, ओके, आवडतात, त्या ह्याच्या किंवा त्या ब्रँडचे आपण कपडे काय करू शकतो, घेऊ शकतो. याच्यामुळे काय होतं, आपला राहणीमान म्हणजे काय, आपला जो स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, राहणीमानला इंग्लिशमध्ये म्हणतात स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. ओके, काय होतं, आपलं वाढतं, काय होतं, आपलं ऑटोमॅटिक वाढत जातं. 7वा पॉईंट बघा आता, त्याचं नाव आहे प्रतिष्ठा व नावलौकिक. याचा अर्थ बघू आपण काय आता, निर्यातदार देश, ओके, निर्यातदार देश आंतरराष्ट्रीय बाजारात प्रतिष्ठा व नावलौकिक मिळवू शकतात. आता निर्यात म्हणजे काय, इंग्लिश मध्ये म्हणतो आपण त्याला एक्सपोर्ट करणे. म्हणजे काय, आपल्या देशातील माल दुसऱ्या देशामध्ये पाठवणे किंवा विकणे. ओके, बघा, आता काय होतं माहिती का, जो देश आपण म्हणतो श्रीमंत आहे, किंवा एखादा देश अमीर आहे, ओके, आपण त्या एका भाषेत म्हणतो, कधी पण लक्षात ठेवा, त्या देशाची एक्सपोर्ट जाऊन गुगलवर चेक करायचं, की हा एक्सपोर्ट किती करतो आणि इम्पोर्ट किती करतो, त्याचा रेशो चेक करायचा. 100% रेशो समजा, तर तो किती टक्के, 50%, 50% रेशो इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे काय, निर्यात आयात करतो का, 60-70. ओके, ज्या देशाची निर्यात म्हणजे काय, एक्सपोर्ट हे जास्त असतं ना, तो देश सध्याच्या पिरियडला किंवा कधी पण एक उच्च पातळीवर किंवा एकदम श्रीमंत, ओके, टॉप रिच देश म्हणून ओळखले जातो. जसं युएस आहे, जापान आहे, ओके, चायना आहे. हे कसे देश एक्सपोर्ट जास्त करतात, गुड्स काय करतात, हे निर्यात करतात. काय करतात हे देश, निर्यात करतात. याच्यामुळे काय होतं, की त्यांच्यामध्ये जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आपण ज्याला म्हणतो, तो काय करतो, हाय असतो. ओके, तो कसा असतो, हाय, जास्त असतो. त्यामुळे काय होतं, त्यांच्याकडे एक श्रीमंती किंवा म्हणतो आपण एक, त्यांच्यामध्ये खूप जरा विकास होण्याचा चान्स जास्त असतो. जो देश निर्यात व्यापारात सहभागी झालेला आहे, त्या देशाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पत प्राप्त होते. पत म्हणजे काय, एक त्याला एक नाव किंवा एक लिस्ट मध्ये ऍड नाव होतं. ओके, त्याच्या लिस्ट मध्ये काय होतं, एक ऍड नाव होतं. ओके, की तो देश एक्सपोर्ट करू शकतो. ओके, म्हणजे तो दुसऱ्या देशाला काय करू शकतो, व्यापारामध्ये सहभाग झाला. ओके, निर्यातामध्ये. उदाहरणार्थ बघा, जापान, ओके, जर्मनी, स्वित्झर्लंड यांसारख्या देशांनी उच्च दर्जाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात केल्यामुळे त्यांना विदेशी बाजारात मोठ्या प्रमाणात प्रतिष्ठा व नावलौकिक मिळाला आहे. ओके, आता जपान जर म्हटलं म्हणून, ओके, साऊथ कोरिया जर म्हटलं आपण, सॅमसंग हा जो ब्रँड आहे तो साऊथ कोरियाचा. ओके, हा सॅमसंग हा ब्रँड कोणता आहे, साऊथ कोरियाचा. तो एक त्याला ब्रँड झालेला आहे. ओके, वन प्लस झाला, तो एक त्यांचाच आहे. सेकंडला आपण आयफोन म्हणतो. ओके, ऍपल जो आयफोन आपला तो युएस प्रोव्हाइड करतो. ओके, गुगल हे कोण प्रोडक्ट, गुगल युएस, मायक्रोसॉफ्ट युएस. ओके, या साऱ्या गोष्टीमुळे काय झालं, की ह्या देशांना नाही काही पत म्हणजे काय, त्यांना एक दर्जा, ओके, त्यांना एक टॉपचे एक स्थान प्राप्त झाले. ओके, कशामुळे, निर्यातीमुळे.
जो जो पण देश, कोणताही देश राहू द्या, जो देश निर्यातीमध्ये टॉपला असेल तो पुढे त्याचे विकास होईल आणि त्याच्यामध्ये त्याचं काही भरभराट निर्माण होईल. ओके. सध्या आपण कसे डेव्हलपिंग स्टेजला, म्हणजे आपण एक विकासाकडे चाललोय, विकसनशील देश म्हणतो आपण, विकसित नाही. आपण विकसित कोणते असतात, की जे देश ऑलरेडी विकसित झाले, जे ऑलरेडी अमीर आहे, श्रीमंत म्हणतो आपण त्यांना सिंपल भाषेमध्ये, जसं US आहे, जापान आहे, इंग्लंड आहे, जर्मनी, स्वित्झर्लंड. ओके. ते देश कसे विकसित देश आहे, आपला विकसनशील देश आहे. आपण झालो बांगलादेश, श्रीलंका. ओके. हे कसे विकसनशील देश आहे. या देशामध्ये काय होतं, की त्याचे विकास आहे, विकास जर असतो तो कसा चालू आहे, अजून तो त्या स्तराला पोहोचला नाही, की ज्या देशाला म्हणू शकतो आपण की तो विकसित झालेला आहे. ओके. तर हे आपले किती टोटल 7 पॉईंट झाले. हे कोणते 7 पॉईंट होते, पुन्हा मी रिपीट करतो बघा. विदेशी व्यापाराची भूमिका. ओके. काय विदेशी व्यापाराची भूमिका, हा जर तुम्हाला क्वेश्चन जर विचारला की विदेशी व्यापाराची भूमिका लिहा, किंवा मग त्याचे काही पॉईंट्स लिहा, क्वेश्चन जर आला की विदेशी व्यापाराची भूमिका, तुम्हाला टोटल किती पॉईंट्स आहे. पहिला आहे परकीय चलन प्राप्ती. सेकंड आहे तुमचा गुंतवणुकीस प्रोत्साहन. तिसरा आहे तुमचा श्रम विभागणी आणि विशेषीकरण. चौथा आहे तुमचा संशोधनाचे पर्याय वाटप आणि वापर. पाचवा आहे तुमचा किंमत पातळीतील स्थैर्य. सहावा आहे तुमचा बहुविध पर्यायांची उपलब्धता. आणि सातवा आणि शेवटचा आहे तुमचा प्रतिष्ठा व नावलौकिक. ओके. हे पॉईंट तुम्हाला लर्न करावे लागतील, हे तुम्हाला पाठ करावे लागतील. एक्झामला जर क्वेश्चन जर का तुम्हाला लिहिता आलं पाहिजे याच्यामध्ये. मी तुम्हाला एक्झामच्या पहिले पण मी रिव्हिजन घेणार आहे, कसं रिव्हिजन केली पाहिजे, काय केलं पाहिजे, कोणते क्वेश्चन इम्पॉर्टन्स आहे, कोणत्या क्वेश्चन कोणत्या चॅप्टर मध्ये, कोणता कसा स्टडी करायचा, क्वेश्चन कसे लर्न करायचे, एक स्मार्ट वेन आपण कसं त्याला आपण आपल्या लवकरात लवकर आपण त्याला ग्रॅप किंवा मग लर्न किंवा रिव्हिजन करू शकतो. ओके. याचे पण आपण सेपरेट रिव्हिजन लेक्चर्स आपण नंतर घेणार आहोत. ओके. तुम्ही नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढे अपडेट मिळतील आणि नवीन नवीन आपण याच्यामध्ये आयडियाज किंवा एक स्मार्ट वर्क आणणार आहे, की जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त या विषयामध्ये कॉमर्समध्ये चांगले मार्क तुम्ही घेऊ शकाल. आपण OCM, SP, अकाउंट्स, इंग्लिश, मराठी याचे सुद्धा आपण विषयाचे लेक्चर्स आणणार आहोत. ओके. आणि रिव्हिजन लेक्चर सुद्धा आपण याचे आणणार आहोत. तर तुम्ही सगळ्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही या जसे असतं तुम्ही या चॅनलचा उपयोग करा. चला, आपण नवीन पॉईंट चालू करतोय आता. त्याचं नाव आहे आपलं चॅनल, आपल्या पॉईंटचं नाव आहे आपल्या. चला आपण नेक्स्ट पॉईंट चालू करू आपला. त्याचं नाव आहे भारताच्या विदेशी व्यापाराची रचना व दिशा. ओके. आता म्हणजे याचा अर्थ काय आहे, की भारताच्या विदेशी व्यापाराची रचना आणि दिशा. रचना म्हणजे काय, त्याची प्लॅनिंग काय आहे. ओके. आणि दिशा म्हणजे काय, त्याचं पुढचं एक कोणती दिशा निर्माण करणार. ओके. कोणता त्याचा ध्येय. म्हणजे काय, की आपण जुन्या काळात म्हणजे स्वातंत्र्य झाल्यानंतर आपण काय करतोय, वेगवेगळ्या देशांसोबत काय करतोय, व्यापार करतोय. रशियासोबत करतोय, अमेरिकेसोबत करतोय, चायनासोबत करतोय, काही युरोपियन कंट्री सोबत सुद्धा करतोय. तर आपल्या व्यापाराची कशी रचना आहे, म्हणजे सुरुवात कशी झाली होती, कसं आपण त्यामध्ये स्टेप बाय स्टेप पुढे आलो. ओके. काय काय आपल्या भारतात चेंजेस झाले. ओके. ते आपण वन बाय वन बघणार आहोत. बघा, मागील 70 वर्षाच्या कालावधीत भारताच्या विदेशी व्यापाराच्या रचनेत व विशेष दिशेत. ओके. बघा, मागील 70 वर्षाच्या कालावधीत भारताच्या विदेशी व्यापाराच्या रचनेत व दिशेत पूर्णतः बदल झाले. ओके. म्हणजे खूप सारे चेंजेस झाले आपल्या. ओके. प्लॅनिंग मध्ये, आपल्या करण्याच्या एक उद्दिष्टाकडे किंवा आपल्या एका करण्याच्या कामाकडे. भारताच्या विदेशी व्यापाराच्या रचनेची व दिशेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहे. ओके. तुम्हाला क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारू शकता, की भारताच्या विदेशी व्यापाराची व रचनेची व दिशेची वैशिष्ट्ये लिहा. ओके. तर हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाम देऊ शकतो. ओके. बघू आता कोणते कोणते वैशिष्ट्ये. चला, वन बाय वन जो आपण. पहिला बघा, आता वैशिष्ट्य बघा, विदेशी व्यापाराची रचना. ओके. बघा, बघा, स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा वाढता हिस्सा. बघा आता याचा अर्थ काय. चला, बघा, 1990-91 मध्ये भारताच्या निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नात विदेशी व्यापाराचा आयात निर्यात हिस्सा 17.55% होता. ओके. म्हणजे काय, की 1990-91, ओके, तर भारतीय निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नात विदेशी व्यापाराचा हिस्सा म्हणजे काय, की आपण जे एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणजे आयात निर्यात आपण जे काही गोष्टी करतो, तर टोटल जर 100% असेल. ओके. आपल्याकडे व्यापार, त्याच्यामधला 17.55% हिस्सा कशाचा होता, आयात निर्यातचा होता. तो किती होता, 1990 आणि 91 मध्ये होता. ओके. एक्झाम्पल तुम्हाला रिकाम जागेमध्ये क्वेश्चन येऊ शकतो, की 90-91 मध्ये आयात निर्यातचा हिस्सा किती होता, तर 17.55% होता.
ओके. तोच पुढे बघा, 2006-7 मध्ये 25% वाढ झाली. ओके, म्हणजे काय, 90-91 नंतर जर 2006-7च्या तुलनेत आपण चेक केलं तर त्यामध्ये किती, 25%. ओके, 17.55 पासून 25% एवढी वाढ झाली. तर पुढे बघा, तर 2016-17 मध्ये ही वाढ 48.8% झाली. किती, 48.8, म्हणजे हाफ, त्याला आपण अर्ध सुद्धा म्हणू शकतो. ओके. ओके, टोटलच्या अर्ध, टोटल जे व्यापार आपला त्याचा अर्धा टक्के काय केलंय, आयात निर्यात व्यापाराने काय केली, कव्हर केलेलं आहे. ओके, त्याच्यात त्यांनी हिस्सा घेतलेला आहे. ओके, भारताच्या व्यापाराचा. तुम्ही ह्या पॉईंट मध्ये लक्ष द्या, हा पॉईंट लक्षात ठेवा. वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही डायरेक्ट हा पॉईंट लिहू शकता, स्थूल देशांतर्गत उत्पन्न बाहेर पैसा. पण जर रिकाम्या जागेमध्ये किंवा जोड्या लावा, क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला, ते कसे विचारू शकता बघा. 90-91 तुम्हाला किती टक्के व्यापाराचा हिस्सा होता, तो होता 17.55. 6-7 मध्ये होता 25%, आणि 16-17 मध्ये होता 48.80% विचारू शकता. ओके, याच्यावर तुम्ही लक्ष ठेवायचं आहे. पुढे बघा, सेकंड पॉईंट, व्यापाराच्या आकारमानात व मूल्यात वाढ. बघा आता, व्यापारमानाच्या आकारमानात व मूल्यात वाढ. बघा, 1990-91 मध्ये भारताच्या विदेशी व्यापाराच्या आकारमानात व मूल्यात वाढ झाली आहे. मूल्य म्हणजे काय, किंमत. कशामध्ये, किमतीत वाढ झाली आहे. की कशी बघा आता, भारत आता मोठ्या प्रमाणात अधिक मूल्य व आकारमान असलेल्या वस्तूंची, सेवांची निर्यात व आयात करतो. ओके, म्हणजे काय होतं माहिती का, 1990-91च्या पहिले नाही का, आपण एखादी गरुड गोष्ट भारत देशाच्या बाहेर किंवा भारत देशामध्ये घ्यायचो ना, ते मूल्य म्हणजे काय, त्याची किंमत कमी होती, वस्तूची किंमत काय राहायची, कमी राहायची. त्याच्यामुळे काय होतं, एक लिमिट होती, कोणत्या गोष्टीसाठी काय होती, लिमिट होती. ओके, काही गोष्टी आपण ह्या म्हणजे की समजा 2,000च्या वरती किमतीचे प्रोडक्ट आपण काढू शकत नाही, किंवा आपण घेऊ पण शकत नाही बाहेर देशांकडून, ते तुम्हाला भारताच्या भारतात घ्यावं लागेल. ओके, या अशा काही गोष्टींची काय होती, एक कंडिशन होती, काही टर्म्स अँड कंडिशन म्हणतो आपण त्याला. ओके, इंग्लिशमध्ये काही कंडिशन होते. ओके, काय त्याच्यात काही एक उदाहरणार्थ म्हणतो ना आपण, की एखादी कार तुम्हाला परचेस करायची, ओके, महागडी कार, ती तुम्ही भारताच्या बाहेरून घेऊ शकत नव्हती. त्याला खूप सारे रेग्युलेशन होते, रूल्स होते. ओके, अशा काही खूप साऱ्या गोष्टींची एक त्यात टर्म्स अँड कंडिशन भारताने लावले होते. पण तेच आपण 90-91, ओके, 1990-91 नंतर काय आली, त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काय आली, वाढ झाली. ओके, याच्यामुळे झालं, आपले मूल्य म्हणजे आपली किंमत सुद्धा बाहेर देशामध्ये वाढायला लागली. तिसरं पॉईंट बघा, निर्यातीच्या रचनेत बदल. ओके, निर्यातीच्या रचनेत बदल. निर्यात म्हणजे काय, एक्सपोर्ट. ओके, पुन्हा रिपीट रिपीट करतोय, एक्सपोर्ट. ओके, म्हणजे बाहेर देशामध्ये आपण काय करतोय, गोष्टी पाठवतोय. तिसरं पॉईंट बघा, याचं नाव आहे निर्यातीच्या रचनेत बदल. ओके, आता निर्यात म्हणजे काय, एक्सपोर्ट. ओके, बाहेर देशामध्ये आपण जो काही माल पाठवतो, ओके, त्याच्यामध्ये काही बदल. ओके, बघा कसे बदल केले. बघा, स्वातंत्र्य प्राप्तीपासून भारताच्या निर्यातीच्या रचनेतही बदल झाला. ओके, आता स्वतंत्र म्हणजे काय, जेव्हा आपण इंग्रजांच्या अंडर होतो. ओके, विषय झाला काय होता माहिती आहे का तुम्हाला, 90-91च्या पहिले भारत देश नाही का, विदेशी कंपन्यांना भारतामध्ये येऊ देत नव्हता. त्यांना असे इथे प्लांट किंवा म्हणतो आपण कंपनीज किंवा शोरूम असे ओपन करू देत नव्हता. जसं टोयोटा शोरूम, हा जपानचा ब्रँड, बरोबर आहे, टोयोटा. ओके, तर खूप साऱ्या गोष्टी अशा होत्या की त्या काय होत होतं की भारत देशात येऊ देत नव्हते. का बरं? कारण आपल्याला एकदा म्हणतो ना आपण की इंग्रज एकदा असंच बिझनेस करता आपल्याकडे आले होते, बिझनेस करण्याकरताच आले होते. पण त्यांनी त्याचा काय, एक म्हणतो ना की दुरुपयोग करून त्यांनी हे राज्य करायला चालू केलं आपल्या भारतावर. त्यामुळे काय झालं होतं की भारत देश थोडासा एक सांभाळून राहत होता विदेशांपासून, की कोणी जर बिझनेस टाकायचा असेल तर ते बिझनेस टाकू देत नव्हते, त्याला भारतामध्ये येऊ देत नव्हते, त्याच्या कंपनीज येत नव्हत्या. ओके, ते खूप साऱ्या गोष्टीचे टर्म्स अँड कंडिशन होते. पण त्यानंतर काय झालं, भारत एक स्टेप बाय स्टेप पुढे पुढे करत काय आलं, भारत निर्यातीमध्ये. ओके, म्हणजे काय, आपण ज्या गोष्टी बाहेर पाठवतो त्याच्यामध्ये सुद्धा काय होतं पहिले, की भारताच्या बाहेर सुद्धा गोष्टी जात नव्हत्या. जसं आता केळी सुद्धा जाते, व्हेजिटेबल्स जातात. ओके, म्हणजे पालेभाजी सुद्धा बाहेर देशामध्ये जातात. ओके, आंबा जातो आपल्या इकडे, सफरचंद जातात, खूप साऱ्या गोष्टी, मसाल्याचे पदार्थ जातात. हे खूप साऱ्या गोष्टी काय करतो आपण बाहेर देशामध्ये पाठवतो सध्या. पहिले असं नव्हतं, पहिले खूप साऱ्या गोष्टी कंडिशन्स होत्या बाहेर, कोणाकडून, गव्हर्नमेंट कडून. आता बघा, स्वातंत्र्यापूर्वी भारत प्राथमिक उत्पादने काय असतात, ताग. ओके, कापूस, चहा, तेलबिया, चामडे, अन्नधान्य, काजू बिया, खनिज उत्पादने निर्यात करीत होता. ओके, या खूप म्हणजे बेसिक बेसिक गोष्टी म्हणतो आपण, ज्या ज्या की नैसर्गिक रिसोर्स पासून मिळतात किंवा मग शेतीपासून मिळतात. ओके, फार्मिंग पासून मिळतात. त्या गोष्टी काय करत होतो आपण, निर्यात म्हणजे काय, दुसऱ्या देशामध्ये आपण त्या पाठवत होतो. ओके, बघा, काळाच्या ओघात भारतात, बघा काळाच्या ओघात म्हणजे काय, खूप कालांतराने जसं काळ निघत गेला. ओके, त्याचा टाइम होत गेला.
काळाच्या ओघात भारताच्या निर्यातीत कपडे, हिरे, मानके, इलेक्ट्रॉनिक वस्तू, विशेषतः संगणक, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या वस्तूंनी प्रमुख स्थान पटकावले आहे. म्हणजे काय की नंतरच्या काळामध्ये काय झाले, खूप साऱ्या गोष्टी जसं हिरे, कपडे, मानके, ओके, जसे ज्वेलरी म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये, इलेक्ट्रॉनिक वस्तू, ओके, ज्या जसे आपण कम्प्युटर्स म्हणतो, लॅपटॉप, ओके, आयपॅड, मोबाईल्स, ओके, या साऱ्या गोष्टी काय झाल्या होत्या, अपडेट होत गेल्या आणि ह्या गोष्टी पण आपण काय करायला लागलो, निर्यात करायला लागलो. ओके, त्यामध्ये सॉफ्टवेअर म्हणजे काय, आपण वेगवेगळे सॉफ्टवेअर सुद्धा म्हणजे आयटी डेव्हलपमेंटचे सॉफ्टवेअर सुद्धा आपण प्रोव्हाइड करत आहोत सध्या. ओके, फॉरेन कंट्रीजमध्ये. नेक्स्ट पॉईंट बघा, त्याचं नाव आहे आयातीच्या रचनेत बदल. ओके, बघा आता पॉईंट. स्वातंत्र्यापूर्वी बघा, स्वातंत्र्यापूर्वी भारत औषधे, कापड, वाहने, इलेक्ट्रिकल वस्तू यांसारख्या उपभोग्य वस्तूंची आयात करीत होता. ओके, आता जो तिसरा पॉईंट बघितला आपण तो होता निर्यातीचा. ओके, की आपण निर्यात काय करत होतो आणि आता काय करतोय, सेम उलट कसं आहे, आयात म्हणजे काय, इम्पोर्ट. ओके, काय आपण घेत होतो. स्वातंत्र्यापूर्वी भारत औषधे, मेडिसिन, कापड, ओके, क्लोथ्स, कपडे म्हणतो आपण, वाहने, ओके, व्हेकल्स, कार, इलेक्ट्रिकल वस्तू, ओके, मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप, ओके, या गोष्टी काय करतो आपण, आयात करत होतो. ओके, सध्या म्हणजे काय, सध्याच्या काळामध्ये सद्य स्थितीत भारत प्रामुख्याने, ओके, म्हणजे काय, मेन पेट्रोल आणि तत्सम उत्पादने, अत्याधुनिक यंत्रसामग्री, रसायने, खते, पोलाद इत्यादींची काय करतो आपण, आयात करतो. ओके, तुम्ही ऐकलं असेल बघा, राफेल एक आपण फायटर जेट आपण घेतलं होतं बघा, इम्पोर्ट केलं होतं. कोणाकडून केलं होतं, फ्रान्स या देशाकडून आपण काय केलं होतं, राफेल हे फायटर एअर जेट काय होतं, आपण घेतलं होतं. ओके, आयात केलं होतं फ्रान्सकडून. ओके, त्याचप्रमाणे आपण जी वंदे भारत ट्रेन आपण आता चालू केली आहे, त्या ट्रेन आपण काय करतोय, न्यूझीलंड या देशाला आपण काय केलं सध्या, त्या देशाला आपण ट्रेन्स उपलब्ध बनवून दिलेल्या आहे. ओके, त्याचे ट्रेनचे डब्बे सुद्धा आपण बनवून दिलेले आहे. पुढचा पण बघा, सागरी व्यापार. ओके, सागरी व्यापार म्हणजे काय, सिंपल भाषेमध्ये समुद्रमार्गे होणारा व्यापार, त्याला आपण काय म्हणतो, सागरी व्यापार असं म्हणतो. समुद्रमार्गे होणारा व्यापार म्हणजे सागरी व्यापार. चला बघूया पुढे काय सागरी व्यापारामध्ये. भारताचा बहुतेक व्यापार हा सागरी मार्गाने होतो. ओके, आता बघा, आपली जी समुद्र किनारपट्टी जी आपल्याला लागलेली होती भारताला, जी समुद्र किनारपट्टी आहे ती खूप मोठी लागलेली आहे. ओके, त्यामुळे काय होतं, काय ज्या अशा मोठ्या मोठ्या गोष्टी राहतात, ओके, मोठे मोठे प्रोडक्ट्स राहतात, काही मोठ्या मोठ्या अशा काही वस्तू राहतात की ज्या आपण समुद्री मार्गाने आपण पाठवू शकतो. त्या आपण डायरेक्ट हवेमार्फत म्हणजे विमानाने किंवा ज्या मोठे मोठे जम्बो विमान राहतात त्यांना आपण पाठवू शकत नाही. बघा, नेपाळ, अफगाणिस्तान, म्यानमार, श्रीलंका इत्यादी शेजारील देशांशी भारताचे व्यापारी संबंध आहेत. जवळपास 68% व्यापार हा आपला कसा होतो, सागरी मार्गाने होतो. हा पॉईंट लक्षात ठेवा, हा पॉईंट 68%. हा तुम्हाला रिकाम्या जागामध्ये किंवा जोड्या लावून शकतो, किती सागरी मार्गाने आपण किती टक्के व्यापार करतो, किती करतो, 68% व्यापार हा कसा करतो आपण, सागरी मार्गाने करतो. शेवटचा पॉईंट बघा आता याच्यामधला, त्याचं नाव आहे नवीन बंदरांचा विकास. बघा आता काय, भारताला विदेशी व्यापारासाठी प्रामुख्याने मुंबई, कोलकाता, चेन्नई या बंदरांना अवलंबून राहावे लागत असे. त्यामुळे या बंदरावर अतिरिक्त भार पडत होता. आता होतं काय माहिती, बंदर म्हणजे काय, ओके, तिथलं एक म्हणतो की बंदर म्हणजे त्याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो, पोर्ट म्हणतो, की ज्या ठिकाणाहून काय होतो, माल विकला जातो, म्हणजे काय, पाठवला जातो दुसऱ्या देशामध्ये, आणि दुसऱ्या देशातील माल जर आला तर त्या पोर्टवर काय होतं, चेक होतो, किंवा मग कुठून माल आलेला आहे, कोणाकडून माल आलेला आहे, तो माल बरोबर आहे का, त्याचे डॉक्युमेंटेशन सगळं काय होतं, चेक होतं. ओके, काय होतं त्याचं डॉक्युमेंटेशन चेक. त्यामुळे काय होतं की आपण जर एखादा माल बाहेर देशातून मागवतोय, ओके, त्यामध्ये खूप सारे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहे. जो जर माल पोर्टवर आला ना, त्या मालाचं काय होतं, चेक होतं, रिचेक होतं, की हा माल काय आहे, याच्यामध्ये काही इलिगल माल तर नाही आणलेला आपण, किंवा काही त्याचं डॉक्युमेंटेशन क्लिअर आहे का, त्याचे पैसे वगैरे ट्रान्झॅक्शन बरोबर झालेले आहे का, या सगळ्यांची गोष्ट पुढे चेक होते बंदरावर. ओके, यामुळे काय होत होतं, तेव्हा मागच्या काळामध्ये काय होतं, खूप जुन्या काळामध्ये, की मुंबई, कोलकाता, चेन्नई, ओके, हे तीन बंदर खूप जास्त असे प्रेशर पडत, त्यांचे खूप जास्त प्रेशर पडत होतं. ओके, त्यानंतर काय झालं, अलीकडे भारताने या बंदरावरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी कांडला, ओके, कोचीन, विशाखापट्टणम, ओके, न्हावा शिवा इत्यादी नवीन बंदरे विकसित केली आहे. ओके, आता ही काही नवीन बंदरे ऍड झालेली आहे. ओके, भारताच्या सागरी मार्गासाठी किंवा सागरी व्यापारासाठी हे नवीन बंदरांचा विकास झालेला आहे. हा आपला पॉईंट होता, नवीन बंदरांचा विकास. त्याच्यानंतर काही तुम्हाला इथे काही टेबल दिले. ओके, तुम्हाला टेबल रीड करायचे. ओके, तुम्हाला माहित आहे का, असा पॉईंट दिलेला आहे, तुम्हाला ते टेबल रीड करायचे.
ओके. आणि समजून घ्यायचे की त्यांनी कंपॅरिझन दिले 2015, 16, 16, 17. ओके. या 2 वर्षामध्ये किती खर्च आपण कोणत्या गोष्टीवर केला आणि तो किती टक्के होता. ओके. ओके. बघा इथे 22% होता, इथे 21 होता, 22 झाला. इलेक्ट्रॉनिक वस्तूचा 10.5% होता, नंतर 10.9 झाला. ओके. या पॉईंटला तुम्ही हा टेबल तुम्ही रीड करून घ्या. हा पण टेबल तुम्हाला रीड करायचा आहे. ठीक आहे. सो गाईज आपण भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये. त्यानंतर त्यामध्ये आपण शिकणार आहोत भारतीय विदेशी व्यापाराची दिशा. हा आपला शेवटचा पार्ट राहील, याच्यामध्ये पार्ट 3. त्यानंतर आपला चॅप्टर हा एंड होईल. ओके. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस. आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि तुमच्या जेवढे मित्र असेल की जे कॉमर्स 12 इकॉनॉमिक्सचा 10 चॅप्टर त्यांना पाहिजे असेल किंवा रिव्हिजन करायचे असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ओसीएम, एसपी, इको, अकाउंट्स, इंग्लिश, मराठी, हिंदी, संस्कृत या सर्व विषयांची तुम्हाला 12वीच्या सर्व विषय तुम्हाला चॅप्टर्स उपलब्ध होणार आहेत. फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्हाला जस्ट एक गोष्ट करायची आहे, ती आहे चॅनल सबस्क्राईब करायची. लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि या गोष्टीचा लाभ घ्या. थँक्यू सो मच गाईज. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.